राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया। राम भक्तांना अत्यंत वेदना झाल्याची सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळेंची भावना। राम मंदिरात चोरी होते आणि चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय। देशातील पक्षफुटीवरून उद्धव ठाकरेंचा सनसनाटी आरोप। ऑपरेशन राम मंदिर भाजप करताय का, उद्धव ठाकरेंचा सवाल। राम मंदिरातील दान चोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन। रविवारी दादरमधील हनुमान मंदिराजवळ राम रक्षा आंदोलन। जाब विचारण्यासाठी देशभरातील हिंदूंना एकवटण्याचं आवाहन। राज्यात शाळा परिसरात स्टिंग पेय विक्रीला बंदी। शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग पेय विकण्यास बंदी। मंत्री नरहरी झिरवळ यांचे आदेश। मुंबईत 4446 मॅनहोल अजूनही सुरक्षा जाळीविना। उघड्या मॅनहोलमुळे मुंबईकरांच्या जीवाला धोका। मॅनहोल अलार्म यंत्रणेचा प्रस्ताव, अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह। आजपासून 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार। ठाणे रायगडसह घाटमाथ्याला रेड अलर्ट। विदर्भ मराठवाड्याला आज ऑरेंज अलर्ट। आजही मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस। नवी मुंबईसह ठाण्यातही रात्रीपासून संततधार। सखल भागात साचलं पाणी। देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जलसमाधी आंदोलन। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील शेतकरी आक्रमक। आंबा बागायतदारांच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन। तारामुंबरी समुद्र किनाऱ्यावर मोठा शेतकरी मेळावा। खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली। धोक्याची पातळी अद्याप गाठलेली नसली तरी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। संततधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ।